नमस्कार. हे बघा, मी आवळं घेतले अर्धा किलो, स्वच्छ धुवून पुसून घेतले. का आता ह्या दिवसात माणसाला पित्ताचा त्रास असतो, काही असतो, त्याच्यासाठी आवळा चांगला. आता आवळे येतात बाजारात. चला तर मंडळी, आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी बनवूया. माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा बनवून बघा, मोठीच काय लहान पण मागून मागून खातील. हे बघा, आवळं मी आता उकळून घेणार आहे. वापरून घ्यायचं वापर. अरे आवळं आपण उकळून घेतलेत ना, हे आधी आवळं बघ, हे बघ, ते असे काढून घ्यायचे. हे आपण आवळे वापरून घेतलेले आहेत, ते आता बारीक करून घेणार. मी मिक्सरला काढलं आहे बघ, त्यातले बी काढून टाकली, ते मिक्सरला लावून घेणार. हे बघा, पाव किलो आवळं आहेत. साखर तेवढीच टाकायची, जेवढा आवळं आहेत ना तेवढेच. याच्यात मी ती बारीक करून घेणार आहे. हे बघा, मी आवळे साखर बारीक करून घेतली. साखर टाकली म्हणून आवळा असा एकदम बारीक झाला. जेवढा आवळा तेवढीच साखर. हे बघा, आता आपण कडून घेणार. तेव्हा आपण आवळा तो मगाशी बारीक करून ठेवला ना, ते आता कडून घेते मी. असा मंद गॅसवर कडून घ्यायचा, घट्ट करून. आपण पावडर टाकूया याच्यात, वेलची, जायफळ, सुंठ. मंद गॅसवर आपण एकदम घट्ट करून घ्यायचं आहे. हे जरासं थोडं हे बघा, आता आवळा आपला याकडून घट्ट झाले. आता गॅस बंद करून ताटात काढून घ्यायचं. गॅस बंद करतो. हे बघा, याला तूप लावून घेतलंय, आता याच्यात काढून घ्यायचं आहे. असं बंद करून कसं ठेवायचं, थंड व्हायचं एकदम.
हे आता थंड व्हायसाठी ठेवतो. हे बघा आपली आवळा वडी तयार झाली. आपण आता कट करून घेऊया. आपल्याला हवी तशी कशी पण घ्यायची कट करून. हे बघा पिठी साखर आहे, त्याच्यात घोळून घेते मी अशी. हे आपल्या आवळ्याची वडी तयार झाली. या पिठी साखरेत घोळून घेतलेत आणि या अशाच ठेवल्यात. हे बघा.